बस स्टँड ऑफ मणिनगर. हे रेल्वे स्टेशन ऑफ मणिनगर. मणिनगर रेल्वे रिक्षा स्टँड. टी स्टॉल, खायला सामान वगैरे बरंच काही आहे इथं. रेल्वे स्टेशन अंडर कंस्ट्रक्शन. बुकिंग काउंटर अहेड. कुठं आहे काय कळत नाही. इथून लगेज डिपार्टमेंट बुकिंग करायचं असतं डबल डेकरचं. इथं काय नाही आहे. सो तिकीट काउंटर कुठे गेला काय माहिती. काम चालू आहे सगळं. न्यू प्लॅटफॉर्म. आता वाजलेत 4:43 AM. माझी गाडी येणार आहे 3 नंबरवर डबल डेकर 550ची. हे आहे मणिनगर रेल्वे स्टेशन. सगळ्या ट्रेन्स थांबतात इथं. काय काय थांबत नाहीत. चार्ट बघून तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता. This way stairs to go up, and other side there is a lift for passengers to come up. I am using this staircase. समोर ही लिफ्टचा दरवाजा खाली आहे. तिकडनं पण येऊ शकतात. हे मणिनगर जो हे प्लॅटफॉर्म्स. हा 3 नंबर, हा 2 नंबर, हा 1 नंबर. माझी गाडी येणार आहे 3 नंबरवर. आता मी जाऊन वाट बघतो इथे. आत्ताच मी चहा पिऊन निघालो येतं आज. 4:48. हे रेल्वे तिकीटचं बुकिंग आहे. आणि हे आहे इथं वेटिंग रूम अंडर कंस्ट्रक्शन. हे तिकिटाचे गाडीचा नंबर लावलेला आहे. माझं C1वर आहे. C9 होतं, C10 होतं. 4:45, 4:48. 5:50ची गाडी आहे. मणिनगरवरून सुटते. स्टार्टिंग पॉईंट आहे मणिनगर. सो आता हा C9 आहे. माझा C1 डब्बा आहे. चलो मी डब्यावर पोचल्यावर मला सांगतो. गाडी आल्यावर बसणार. हा पण एक एंट्री पॉईंट आहे. तिकडनं पण एक एंट्री पॉईंट आहे. हा इकडं बाहेर पडतो. हा C6चा डबा आहे. माझा C1मध्ये आहे. मी आता जात आहे चालत पुढे. 550ची गाडी आहे. इंडिकेटर असतो तर आपल्या ट्रेन नंबर येतात आणि प्लॅटफॉर्म नंबर येतो. किती वाजता येते ती गाडी हे पण इथं लिहिलेलं असतं. आता 7:28ची गाडी आहे. A2 नंबर प्लॅटफॉर्मवर येणार. सौराष्ट्र एक्सप्रेस असं त्याचं म्हणणं आहे. चाय, गरम गरम चाय. 12932. 5:03 वाजलेले आहेत. इथं येणार ही गाडी. ही अहमदाबादवरनं सुटते. पण आता यावेळी यांनी 2 महिने झाले मणिपूरवरनं सोडणार असा यांचा निर्णय झालेला आहे. कारण की अहमदाबाद म्हणजे कालूपूर हा रेल्वे स्टेशनचं नाव आहे. कालूपूर रेल्वे स्टेशनवरनं सुटायची आधी ही गाडी. आणि इथं मेट्रो रेल्वेचं काम चालू आहे. त्यामुळे आता ह्याला
दिलेला आहे स्पॉट. मणीनगर ही स्टार्ट होते मणीनगरवरनं, 2 महिन्यानंतर परत ती अहमदाबादवरून म्हणजे कालीपूरवरनं स्टार्ट होणार असं आता मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे काही वेंडर्सकडनं. एक अनाऊन्समेंट होतात, तिन्ही भाषेत करतात, गुजराती, इंग्लिश आणि हिंदीमध्ये. अनाऊन्समेंट आहे का? हो, आता ट्रेन आलेली आहे डबल डेकर. हे बघा, इथं खाली लोअर असतं आणि अप्पर असतं, सिस्टम अशी असते. अजून हे असं खाली डिपार्ट असतं, खाली बसायची सोय. इथं अशी वर असते बसायची सोय, म्हणून त्याला डबल डेकर म्हणतात. माझी बघा 5 नंबर.